नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नवी दिशा अकॅडमी, देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा. मार्गदर्शक व शिक्षक सोशे सर. मी आपल्याला सूचना देऊ इच्छितो की ज्या विद्यार्थ्यांना कोठे नोकरीला पैसा न भरता नोकरीला लागायचे असेल, तुम्हाला माहिती आहे, गल्लोगल्ली एजंट असतात. अकॅडमी क्लासवाले तेही सुद्धा तुम्हाला आम्ही दाखवत असतात की त्या ठिकाणी आमच्याकडे लग्ग आहे आणि तुमच्या मुलांचं काम होऊन जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, हे असं त्याच्यामध्ये काही नसतं. हे लोक लवकरात लवकर श्रीमंत होण्यासाठी या ठिकाणी आम्ही दाखवत असतात. क्लासला येण्यासाठी, अकॅडमीला येण्यासाठी, किंवा जे आयतं खाऊ असतात की त्यांना काम नसते, तर तेही सुद्धा काय करतात की आयता पैसा मिळतो, आयता वापरायला सुद्धा मिळतो. नाही एखाद्या वेळेस वापर दिला तर काही बिघडत नाही. तर अशा वृत्तीचे जे लोक असतात यांच्यापासून आपण वाचू शकतो. आपल्या जर वाचायचं असेल तर कुठे कोणाला बळी न पडता, की आपल्या मनगटाच्या जोरावर आणि मेंदूच्या नॉलेजच्या जोरावर जर आपल्याला बनायचं असेल, जे इच्छुक असेल, तर त्यांनी नवी दिशा अकॅडमी येथे संपर्क साधायचा. तर बरेच विद्यार्थी असे असतात की ज्यांना गणित जमत नाही, अभ्यास करण्याची सवय नसते. त्यामुळे काय होतं की त्यांना वाटतं की बरं आहे, त्या ठिकाणी पैसे आपण भरले की त्या ठिकाणी नोकरीला लागतो. पण या ठिकाणी पैसाही घालू नका, आई वडिलांना बुडवू नका. तुम्ही हमखास त्या ठिकाणी तुमच्या मनगटामध्ये बळ निर्माण करू शकता आणि मेंदूमध्ये नॉलेज निर्माण करू शकतात. ताकदीचं बळ आणि नॉलेजचं बळ या दोन्हीचं अंमलबजावणीचं कला कौशल्य तुम्ही निर्माण करून त्या ठिकाणी एक विज्ञान तयार करू शकतात आणि तुम्ही हमखास त्या ठिकाणी स्वतःच्या पायावर उभं राहू शकतात. काहीच अवघड नाहीये. ज्या विद्यार्थ्यांना बिलकुल गणित जमत नाही, कुठे महाराष्ट्रामध्ये जा, त्यांचं ड्रिल फाउंडेशन घेतलं जात नाही. मग ड्रिल फाउंडेशन ज्या विद्यार्थ्यांना गणित जमत नाही, त्यांना बोर्डवर शिकवत असताना समजत नाही, तर अशा विद्यार्थ्यांचं क्लासच्या व्यतिरिक्त टायमामध्ये, क्लास सोडूनच्या टायमामध्ये 1.5 ते 2 तास, 10 ते 15 दिवस गणिताचं ड्रिल फाउंडेशन सुद्धा घ्यावं लागतं. तेव्हा बोर्डवर गणित सोडवत असताना तेव्हा गणित समजत असतं. गणित ड्रिल फाउंडेशन कोर्समुळे त्यांच्याही सुद्धा गणिताच्या बेड्या तुटत असतात. खूप दिवस झालेले आहेत, अभ्यासाची सवय नाही, शाळेमध्ये जास्त जाणं नाही, कॉपी सेंटर, याच्यामुळे विद्यार्थी अभ्यासाच्या सवयीपासून वंचित असतात. तर ते नवी दिशा अकॅडमीमध्ये जर त्यांनी एंट्री घेतली तर कमीत कमी हप्त्यातून 2 पेपर घेतले जातात. त्यांना टार्गेट दिलं जातं अभ्यासाचं आणि 10 ते 11 दिवसामध्ये त्यांचे पेपरच्या माध्यमातून सर्व विषयाला रिव्हिजन येते. हा एक मेन पॉइंट लक्षात ठेवायचा. 2 नंबर, ज्या ठिकाणी बाकीच्या क्लासमध्ये 6 ते 7 महिने गणित बुद्धिमापन हे विषय चालवतात. उदाहरणार्थ, एकदा गणित शिकवला तर तो विषय शिकवत नाही, त्याच्यानंतर दुसरा विषय शिकवतात. तुम्ही कोर्स त्या ठिकाणी विषय वाईज क्लास लावलेले असतात किंवा क्लास लावल्यानंतर तुम्हाला एकदा एकदा शिकून मोकळे केलं जातं. पुन्हा रिव्हिजन बॅचचे तुम्हाला वेगळे पैसे भरावे लागत असतात. तर त्यामुळे या ठिकाणी ज्या ठिकाणी 7-8 महिन्याचा जो सब्जेक्ट संपवायला लावतात, किंवा एकदा सब्जेक्ट समजा 3 महिन्यामध्ये किंवा 4 महिने संपला, त्या विषयाला रिव्हिजन येत नाही, तर या ठिकाणी कंटिन्यू डेली क्लासमध्ये विषय शिकवत असल्यामुळं 2.5 ते 3 महिन्यामध्ये गणित, बुद्धिमापन, मराठी व्याकरण या विषयाला रिव्हिजन हमखास येते. कारण कोरोनाच्या कालावधीचे विद्यार्थी, कॉपी सेंटरचे विद्यार्थी, तर त्या विद्यार्थ्यांना पहिल्या रिव्हिजनमध्ये जास्त समजत नसतं, म्हणून 2.5-3 महिन्यामध्ये त्यांना रिव्हिजन देऊन पुन्हा डबल रिव्हिजन घ्यावं लागते, पुन्हा डबल रिव्हिजन घ्यावं लागते. म्हणजे जसं आपल्या शेतामध्ये नागाटी करावं लागते, नंतर उभी आडवी पाळी हाणावं लागत असते. त्याच्यानंतर पाऊस आले की त्या ठिकाणी बीट टाकावं लागतं, हे तुम्हाला माहिती आहे. तर मग आता त्या ठिकाणी जशी पिकाची देखभाल करावी लागते, फळ घरात येईपर्यंत, म्हणजे त्याचं फळ तुम्हाला मिळेपर्यंत, तर त्या ठिकाणी सवय टाकणं महत्वाचे असते. 6 महिन्याच्या कालावधीमध्ये कमीत कमी 2.5 ते 3 रिव्हिजन होणं महत्वाचे असतात. म्हणून तर ज्या विद्यार्थ्यांना खरोखर गणित जमत नसेल, तर विनाकारण आई वडिलांना किंवा त्या जमत नाही म्हणून पैसे भरायचे, नोकरी लागायचं, तर असं त्या ठिकाणी फसवू नका. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचे कागदपत्र सुद्धा गेलेले आणि पैसा सुद्धा गेलेला आहे. काही जण जेलमध्ये गेलेले, हे आपल्याला माहिती आहे. तर ती पोझिशन नकोय. तर आपल्याला एका हिमतीनं आपल्याला जर समजा बनायचं असेल, तर तुम्ही नवी दिशा अकॅडमीमध्ये या. हमखास तुम्हाला गणितात जितके विद्यार्थी असन, सर्वच्या सर्व विद्यार्थ्याच्या गणिताच्या बेड्या तुटतील आणि गणितामध्ये आणि बुद्धिमापनमध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क पडतील. मराठी व्याकरण आणि जीके मध्ये सुद्धा पैकीच्या पैकी मार्क पडतात.
कटला तर एखादा अर्धा तुमचा चालू घडामोडीमध्ये मार्क 1-2 कटू शकतात. नाहीतर बाकीच्या विषयामध्ये मार्क कटायचं कारणच नाही. कारण आपल्याला काय करावं लागतंय? अभ्यासाची सवय टाकावी लागते. सगळ्यात महत्त्वाचं तर आता तुम्हाला लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. 1 नंबर काय करायचं? आता क्लासचे सिस्टम कसे असावेत? तुमचं भवितव्य हे शिक्षकाच्या याच्यावरच अवलंबून असतं. जसे जर समजा विविध देशामध्ये खेळाडू असतात. एखादा विश्वकप असेल, आपण क्रिकेटचं उदाहरण घेऊया. आता प्रत्येक देशामधले खेळाडू तयारी करत असतात कोचच्या अंडर खाली. तर त्या ठिकाणी काय होतं, की एका देश त्या ठिकाणी विश्वकप जिंकून जात असतो. त्याचं कारण एकच असतं, की जो कोच जबरदस्त असेल आणि जबरदस्त इफेक्टिव्ह तयारी करून घेत असेल, तर ते खेळाडू त्या पद्धतीने बनत असतात. म्हणून ते विश्वकप जिंकत असतात. म्हणजे जसा कोच असेल तसे खेळाडू बनतात. तर जसा शिक्षक असेल तसे विद्यार्थी बनतात. म्हणून तुम्हाला क्लासची आणि शिक्षकाची खूप महत्वाची ही पहिली निवड चुकायला नको. ही पहिली निवड चुकली तर तुम्ही चुकलात. कारण खर्च कमी येत नाही. तुम्हाला तालुका प्लेस असो, जिल्ह्याच्या लेवल असो, आयुक्तालयाच्या ठिकाणी असो, त्या ठिकाणी तुम्हाला राहावं लागतं. तर म्हणून क्लासची निवड खूप महत्वाची आहे. नाहीतर आधुनिक काळामध्ये, आता सध्याच्या वर्तमान काळामध्ये ही गोष्ट लक्षात घ्यायची. विविध कंपन्यांना आपल्या देशामध्ये प्रवेश केल्यामुळं किंवा राजकारणाचा इफेक्ट हा क्लासवर झाल्यामुळं तर खोटं बोलून विद्यार्थ्यांना, पालकांना कसं फसवायचं आणि त्या ठिकाणी पैसा कसा उपटायचा, त्या ठिकाणी कोणाची कदर होत नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, की ज्या ठिकाणी आहेत 4-5% कमीत कमी 4-5% जे इमानदारीपूर्वक तुम्हाला शिकवणारे क्लास आहेत, तर त्याच क्लासमध्ये तुम्ही प्रवेश करा आणि त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं शिकून घ्या, की जिथं तुमची जबरदस्त तयारी होत असेल. कमीत कमी कालावधी जास्तीत जास्त शिकून रिव्हिजन देत असाल आणि त्या ठिकाणी पेपरच्या माध्यमातून तुमचा अभ्यास करून घेत असाल, तर अशाच ठिकाणी तुम्ही क्लास लावला पाहिजे. तर तेव्हा तुम्ही बिना लग्न न लावता तुम्ही हमखास त्या ठिकाणी ओपन तोडू शकतात. हे हमखास आहे. 80% विद्यार्थी कमीत कमी ओपन तोडतात आणि ते उरले-सुरले कास्टमध्ये पडत असतात. आणि जे 5% विद्यार्थी असतात, ते बिलकुल काहीच करत नसतात. त्याच्यामुळे ते अपवादात्मक आहे, की ते काही लागत नसतात. हे आपण ध्यानात घेणं महत्वाचं आहे. तर आता या ठिकाणी नवी दिशा अकॅडमीमध्ये शिकवण्याचं पॅटर्न आपण लक्षात घेणं महत्वाचं आहे. मग आता इथे शिकवत असताना तुमचं ज्या विद्यार्थ्यांना गणित जमत नाही, त्यांच्या क्लासच्या व्यतिरिक्त गणित डील फाउंडेशन कोर्स घ्यावं लागतं. कारण या ठिकाणी काय असतं, बेसिक सेटिंग, क्लासची सेटिंगमध्ये काय पाहिजे, बेसिक सेटिंग महत्वाची. 2 नंबर क्लासमध्ये कसं शिकवायचं सेटिंग, की पेपर कसा सोडवायचा असतो, त्याचे शॉर्टकट ट्रिक्स कसे असतात, की टायमाच्या आत पेपर सुटला पाहिजेत. तर अशा शॉर्टकट ट्रिक्स त्या ठिकाणी वापरून पेपरच्या माध्यमातून त्यांना सवय लावणं महत्वाची असते. स्वतःच्या सेल्फ स्टडीमध्ये सवय लावणं महत्वाची. 1 नंबर बेसिक सेटिंग महत्वाची, त्याच्यात गणित ड्रिल फाउंडेशन कोर्स घेणे. 2 नंबर क्लासची सेटिंग महत्वाची, की विद्यार्थ्यांना त्या टायमिंग सेटिंगमध्ये गणित कसं सोडवता येईल त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवणं महत्वाचं आहे. आता 3 नंबर त्यानंतर पेपरची सेटिंग म्हणजे पेपरचा अभ्यास देऊन त्यांना अभ्यासाची सेटिंग जमते किंवा प्रॅक्टिस नंतर आणि पेपर कमीत कमी कालावधीमध्ये संपला पाहिजे. 10 ते 15 मिनिटं अगोदर संपला पाहिजे. तर अशा पद्धतीनं त्यांना प्रश्न सोडवण्याची सेटिंग सुद्धा जमली पाहिजे. तर हे महत्वाचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला काय लक्षात आलं, एक बेसिक सेटिंग, क्लासची सेटिंग आणि पेपर सोडवण्याची सेटिंग ज्या ठिकाणी तुम्हाला हे उपलब्ध असेल, तर त्या ठिकाणी क्लास लावणं महत्वाचं आहे. नाही तर तुम्हाला सांगतो, आजूबाजूला विद्यार्थी म्हणून सुद्धा एजंट सोडलेले, त्याच्यानंतर काही ठिकाणी शाळेवरचे किंवा कॉलेजवरचे जे शिक्षक आहेत ते एजंट म्हणून सुद्धा कामं करतात. बाबा तुम्ही पर कॅन्डिडेट पाठवा, आम्ही तुम्हाला इतके देऊ. तर अशा पद्धतीने सुद्धा होतंय. तर विद्यार्थी मित्रांनो, मी स्वतः पॉम्पलेट वाटत नाही. कारण त्यामुळे पायामुळे मला थोडासा त्रास असल्यामुळे कोणत्या गावाला गेलो नाही, काहीच नाही. आणि तसं मी कोणत्याही गावाला येणार नाही, एकही पॉम्पलेट वाटणार नाही. तर त्याच्यामुळं तुम्हाला 4 ते 5 दिवस क्लासमध्ये बसून दिल्या जाईल. त्यानंतर तुम्हाला जर समजा वाटलं की आपण बनवू शकतो या ठिकाणी, तर ॲडमिशन घ्यायचं, अन्यथा ॲडमिशन घ्यायचं नाही. त्याच्यामुळं तुमच्यापर्यंत पॉम्पलेट त्या ठिकाणी पोहोचणार नाही आणि मी गावोगावी येणार नाही. हाच व्हिडिओ तुमच्यासाठी खास महत्त्वाचा आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना कमीत कमी कालावधीमध्ये बनायचं, तर त्याने डायरेक्ट नवी दिशा अकॅडमी, देऊळगाव राजा इथे यायचं आणि ते संपर्क साधायचा. आणि माझा मोबाईल नंबर घ्या. जर तुम्हाला रस्ता सुचला नाही, कुठं अडचण आली, तर त्या ठिकाणी 9823 610 970. पुन्हा डबल मोबाईल नंबर घ्या. 9823 610 970. जेव्हा येत असतील, तर आजूबाजूचे क्लासवाले सुद्धा असतात. त्यांना ॲडमिशन मिळण्यासाठी एजंट सोडलेले असतात. ते म्हणतील तिकडे काही खरं नाही, याच क्लासमध्ये खरं आहे. तुम्ही इकडे चला. तुम्ही त्या ठिकाणी मन काय होतं त्या ठिकाणी चेंजेस होतं.
तर चेंज झालं ते एकदा तुम्ही क्लासमध्ये कोणत्याही क्लासमध्ये फसला तर पुन्हा बाहेर निघत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला तुम्हाला सर्वात महत्त्वाचं आहे क्लास आणि शिक्षक हे धुंडणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर सक्सेस व्हायचं असेल तर. तर तुम्हाला ही गोष्ट समजली असेल. आज या ठिकाणी थांबूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.